विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे असे प्रश्न आपण घेत आहोत. तर यामध्ये आपण चॅप्टर 1 मॅथ क्लास 10 मॅथ 1 मधील चॅप्टर 1, 2, 3 पूर्ण कव्हर केलेले आहेत. महत्वाचे प्रश्न त्यामध्ये आपण घेतलेले आहेत आणि आता आपण चॅप्टर 4 वर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बरेच प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आज आपण काही उर्वरित प्रश्न कव्हर करणार आहोत. फायनान्शियल प्लॅनिंग मधील जे काही महत्वाचे प्रश्न आहेत, परीक्षेच्या दृष्टीने येणारे येऊ शकतील असे प्रश्न, 2-3 मार्काचे, 1-2 मार्काचे असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणि काही मागील व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तर येथे आपण आज प्रश्न पहिला घेतलेला आहे की कंप्लीट द टेबल. आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर या तक्त्यामध्ये आपल्याला 3 दिलेले आहेत, सिरियल नंबर 1, 2, 3. त्यानंतर फेस व्हॅल्यू 100 रुपये. त्यानंतर इथे एक दुसरा बॉक्स सोडलेला आहे आणि इथे 10 दिलेली. शेअर्स इज ऍट पर प्रीमियम आणि रिकामी जागा इथे सुटलेली. इथं रिकाम्या जागा 2 सोडून दिलेल्या आहेत. तर आपल्याला असे एकूण 4 रिकाम्या जागा आहेत. तर असा तक्ता आपल्याला 2 मार्कासाठी येऊ शकतो. तर आपल्याला इथे पहिल्या उदाहरणामध्ये 100 रुपये आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली आणि ऍट पर हा शेअर्स दाखवलेला आहे. म्हणजे सममूल्यावरती तो शेअर्स आपल्याला इथे दाखवलेला आहे. सममूल्यावर ज्यावेळेस शेअर्स असतो तर त्याचा बाजारभाव आणि दर्शनी किंमत कशी असते, सारखीच असते, 100. आता आपल्या इकडे इथे काय दिलेले आहे की इथे 500 रुपये दिलेले आपल्याला आणि इथे 575 आपले इथे घ्यायचे राहिलेले 575. तर आपल्याकडे हा शेअर्स प्रीमियम अधिमूल्यावरती आहे, म्हणजे त्याची बाजारभाव 575 झाला आणि 500 रुपयाने तो अधिमूल्यावर आहे. तर याची वजाबाकी करा तर आपल्याला उत्तर येईल किती, 75 रुपये. म्हणजे आपल्याकडे इथे 75 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर जर आपण इथे पाहिले तर आपला फेस व्हॅल्यू जे काही दर्शनी किंमत 10 आहे आणि बाजारभाव इथे 5 आहे. दर्शनी किमतीपेक्षा बाजारभाव कमी असेल तर तिथे आपल्याला हा शेअर्स अवमूल्यावर जातो, म्हणजे डिस्काउंट वरती जात असतो. तर आपल्या इथे डिस्काउंट हे उत्तर आहे. तर 2 मार्कासाठी असा चार्ट आपल्याला सोडवायला येत असतो आणि तो लक्षात ठेवायचा आपल्याला फक्त की सममूल्य, अधिमूल्य आणि अवमूल्य यानुसार ते सोडवता येत असतो. आपण यासाठी दुसरा प्रश्न घेतलेला आहे की मिस्टर अमोल परचेस 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 100, की त्यांनी 50 शेअर्स घेतलेले. इथे आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली 100 रुपये आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आपल्याला 80 रुपये. तर आणि कंपनीने यावरती जे काही परतावा दिलेला आहे, डिव्हायडेंड दिलेला आहे 20%. तर आपल्याला इथे फाइंड द रेट ऑफ रिटर्न, म्हणजे या गुंतवणुकीवरती रेट ऑफ रिटर्न आपल्याला इथे काढायचा आहे, परताव्याचा दर काढायचा आहे. तर इथे आपल्याला एका शेअर्स वरती काढता येतो आणि सगळ्या शेअर्स वरती सुद्धा आपल्याला तो काढता येत असतो. जर आपण सर्व शेअर्स वर जर पाहिलं तर आपल्याकडे काय करता येईल की सुरुवातीस आपण नंबर ऑफ शेअर्स घेऊ की नंबर ऑफ शेअर्स बरोबर किती येतं, 50. मग याची फेस व्हॅल्यू किती दिलेली आहे, फेस व्हॅल्यू बरोबर 100 गुणिले शेअर्स 50, मग किती होईल, हे 5000 रुपये. त्यानंतर आपल्याला मार्केट व्हॅल्यू काढण्यासाठी 80 रुपये आहे. शेअर्सची संख्या 50 आहे, 8×45 4000 रुपये. मग इथे आपल्याला काय करायचंय की रेट ऑफ डिव्हायडेंड ते एक लिहून घेऊ आपण. रेट ऑफ डिव्हायडेंड किती दिलेला आहे आपल्याला, इथे 20% दिलेला आहे. तर आपल्याला आता परताव्याचा दर काढायचा आहे. मग परताव्याचा दर काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला वापरू आपण की रेट ऑफ रिटर्न बरोबर परताव्याचा दर बरोबर आपल्याला डिव्हायडेंड इन्कम किंवा जे काय आपलं डिव्हायडेंड इन्कम छेदामध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट गुणिले आपल्याला इकडे घेता येतील 100. तर इथे आपण जे काही गुंतवलेली जे काही आहेत, समजा आपल्याकडे इथे काय करायचे आहे की ही जी इन्कम आहे तर या दोन्हीची आपल्याला इथे वजाबाकी करून घ्यायची आहे, 5000 आणि 4000. मग आपण 5000
मधून जर 4,000 वजा केले तर किती मिळतात आपल्याला? 1,000 रुपये मिळतात. तर हे काय झालेलं आहे? या दोन्हीमध्ये व्यवहारात फायदा झालेला, किंवा यामधलं जे काही जे इन्कम आहे तो 1,000 आहे. मग इथे आपल्याकडे 1,000 छेदामध्ये 4,000 गुणिले 100 असं आपल्याला घेता येईल. मग इथे आपण हे 3 शून्य आणि हे 3 शून्य कॅन्सल केले, त्यानंतर 4 1 4, 4 2 8, उरले 2 4 5 25, म्हणजे 25% उत्तर येतं आपल्याला. म्हणजेच रेट ऑफ रिटर्न किती असेल इथे? आपला रेट ऑफ रिटर्न असेल, रेट ऑफ रिटर्न 25% असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढता येतो. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 घेतलेला आहे की श्रीमती देशपांडे परचेस शेअर्स, त्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत की फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत 5 रुपये असताना आणि त्यांना इथे प्रीमियम अधिमूल्यावर आहे तो शेअर्स रुपये 20. तर त्यांनी हाऊ मेनी शेअर्स विल सी गेट फॉर 20,000, 20,000 रुपयामध्ये त्यांना किती शेअर्स मिळतील असं विचारलेलं आहे. इथे जर आपण असं पाहिलं तर इथे आपल्याकडे फेस व्हॅल्यू किती दिलेली आहे? 5 रुपये. त्यानंतर प्रीमियम दिलेले आपल्याला, प्रीमियम म्हणजे अधिमूल्य, अधिमूल्य दिलेले 20 रुपये. तर यावरून आपल्याला अगोदर मार्केट व्हॅल्यू काढून घ्यायची. मग मार्केट व्हॅल्यू आपल्याला काढण्यासाठी मार्केट व्हॅल्यू बरोबर फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम असतं. प्रीमियम म्हणजेच तुमच्याकडे 5 अधिक 20 बरोबर किती झाले? 25 रुपये तुमची काय झाली आता? मार्केट व्हॅल्यू झाली. मग मार्केट व्हॅल्यू 25 झाली तर आपल्याकडे टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी आता इथे आपल्याला किती शेअर्स मिळतील असं विचारलेलं आहे. म्हणून आपण असं घेऊ की नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट आणि छेदामध्ये घेऊ आपण बाजारभाव, मार्केट व्हॅल्यू. म्हणजेच इथे 20,000 रुपये गुंतवलेत त्यांनी आणि बाजारभाव आहे आपला 25 रुपये. तर इथे 25 1 25, 25 8 200 आणि 2 शून्य, तर इथे उत्तर आपल्याला 800 मिळालेलं आहे. म्हणजे किती शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहेत? तर त्यांनी 800 शेअर्स खरेदी केलेले आहेत. 800 शेअर्स त्यांना मिळालेले आहेत. तर हा प्रश्न क्रमांक 3 आपण या पद्धतीने घेतलेला आहे की अगोदर आपल्याला प्रीमियम दिलेलं होतं आणि दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू दिलेली होती, त्यावरून आपण मार्केट व्हॅल्यू काढली आणि जी काही एकूण गुंतवणूक आहे त्याला आपण भागल्याच्या नंतर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स मिळालेले आहेत. आपण प्रश्न क्रमांक 4 घेतलेला आहे की मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज 200, की शेअरची जे काही बाजारभाव आहे तो आहे 200 रुपये आणि त्यावरती ब्रोकरेज म्हणजे आपल्याला इथे दलालीचा दर दिलेला आहे 0.3%. देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स, की तो शेअर्स खरेदी करताना आपल्याला कितीला पडेल असं विचारलेलं आहे. तर इथे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जर समजा आपल्याला शेअर्स काय करायचं आहे? परचेस करायचा आहे, म्हणजे खरेदी करायचं आहे, खरेदी करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला मार्केट व्हॅल्यू प्लस जे काही ब्रोकरेज असतं ते प्लस करावं लागतं. आणि जर आपल्याला शेअर सेल करायचं असेल, विक्री करायचं असेल, सेल करायचं असेल तर त्यामध्ये मार्केट व्हॅल्यू मधून आपल्याला ब्रोकरेज काय करायचं असतं? मायनस करायचं असतं. तर इथे आपल्याला आपण इथे शेअर्स खरेदी केलेला आहे म्हणून इथे काय करायचं आपल्याला की त्याची किंमत काढायची आपल्याला. कशाची? प्लस करायची. परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स, परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर बरोबर मार्केट व्हॅल्यू प्लस मार्केट व्हॅल्यू गुणिले ब्रोकरेज, रेट ऑफ ब्रोकरेज. म्हणजेच आपल्याला काय करता येईल इथे की 200 रुपये आपल्याकडे इथे काय आहे? आपली मार्केट व्हॅल्यू आहे आणि रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे? 0.3% आहे. म्हणजे 200 अधिक परत 200वरच गुणिले काय करायचे आपल्याकडे? 0.3 छेदामध्ये 100 असं आपल्याला मांडणी करायची. यानंतर आपल्याला हा कंस अगोदर सोडून घ्यायचा, 2 शून्य कटले,
3 दुणे 6 झाले, म्हणजेच 200 अधिक कंसात बेत्रिक 6, 0 पॉईंट किती झाले 6. मग याची बेरीज करा आता, 200 आणि 0.6 म्हणजे 206. उत्तर काय येईल आपलं 200.6 रुपये ही काय झाली त्या शेअर्सची परचेस व्हॅल्यू आपल्याला झालेली आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे इथे की ज्यावेळेस शेअर्स बाय करायचा त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू मध्ये आपली जी काही ब्रोकरेज असेल ते ऍड करायचे, आणि ज्यावेळेस आपल्याला शेअर्स सेल करायचं असेल त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू मधून आपली ब्रोकरेज काय करायचं आपल्याला मायनस करायचं असतं. एवढंच लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू, आपल्याकडे इथे सोल्ड केलेला आहे, हा शेअर्स आपल्याला विकलेला आहे, तर त्याचा मार्केट व्हॅल्यू किती दिलेला आहे आपल्याला 1000 रुपये, आणि ब्रोकरेज पेड केलेले यावरती रेट ऑफ 0.1% नाही, म्हणजे ब्रोकरेज रेट किंवा रेट ऑफ ब्रोकरेज किती दिलेला आहे आपल्याला 0.1%, 1% दिलेला आहे. तर व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ह आफ्टर द सेल, तर या विक्रीनंतर यांना जी काही रक्कम मिळणार आहे तर ती किती मिळणार आहे. तर आपण मागील प्रश्नामध्ये पाहिलं की जर आपल्याला शेअर्स विकायचा असेल तर मार्केट व्हॅल्यू मधून ते काय करायचं असते ब्रोकरेज आपल्याला मायनस करायचं असते, आणि जर खरेदी करायचं असेल तर त्यामध्ये ब्रोकरेज ऍड करायचं असतं. तर इथे आपण इथे विकत आहोत म्हणजे आपल्याला इथे मायनस करायचं आहे. मग इथे असं घेऊ आपण की अमाऊंट रिसिव्ह आफ्टर द सेल, अमाऊंट रिसिव्ह आफ्टर द सेल शेअर्स इज इक्वल टू काय मार्केट व्हॅल्यू मायनस कंसामध्ये मार्केट व्हॅल्यू गुणिले तुमचं ब्रोकरेज असतं. म्हणजेच तुमचे 1000 गुणिले कंसात परत 1000 गुणिले सॉरी इथं मायनस घ्यायचं आपल्याला, आणि इथे किती दर 0.1% छेदामध्ये 100 घेऊ, हे दोन कटले आणि हे दोन 0 कटले. आता आपल्याकडे 1000 वजा त्याचा गुणाकार करून घ्यायचा 10 आणि 0.1 काय होईल, जर आपण 10 एक 10 केला 10 एक 10 म्हणजे 1 आला, किती आला याचा गुणाकार आपल्याकडे एकच येतो, म्हणजे आपल्याला 999 काय येत आहे त्याचं उत्तर येत आहे. तर आपल्याला किती रुपये मिळतील नंतर शेवटी 999 रुपये मिळणार आहेत. आपण इथे प्रश्न क्रमांक 6 घेतलेला आहे की फाइंड द नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ह व्हेन ₹60,000 was invested in the shares of face value 100 and market value रुपये 120. जर समजा आपण इथे 60,000 रुपये जर गुंतवले असतील आणि तिथे शेअर्सचा जो काही बाजारभाव आहे 100 असेल आणि मार्केट दर्शनी किंमत 100 असेल आणि बाजारभाव 120 रुपये असेल, तर आपल्याला किती शेअर्स मिळतील असं विचारलेलं आहे. इथे आपल्याकडे आपण उत्तरामध्ये फेस व्हॅल्यू बरोबर 100 घेऊ, मार्केट व्हॅल्यू बरोबर 120 रुपये घेऊ, जे काही इन्व्हेस्टमेंट असेल इन्व्हेस्ट किती केलेली आहे 60,000 रुपये, आणि आपल्याला नंबर ऑफ शेअर्स इथे फाइंड करायचे आहेत. नंबर ऑफ शेअर्स काय करायचे फाइंड करायचे आहेत. तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स काढण्यासाठी काय करायचे आहे की नंबर ऑफ शेअर्स बरोबर सम इन्व्हेस्टमेंट छेदामध्ये मार्केट व्हॅल्यू, कारण कुठलाही शेअर्स घेत असताना आपल्याला तो बाजार भावाने घ्यावा लागतो, तो दर्शनी किमतीने घेत नसतात. म्हणून इथे 100 ची आपल्याला काही गरज नाही, इथे आपल्याला 120 ची गरज आहे. म्हणजेच आपल्याकडे 60,000 रुपये छेदामध्ये बाजारभाव आहे 120 रुपये. एक 0 आपण कॅन्सल करू, त्यानंतर 12 1 12 12 25 60 दोन 0 उरलेले 500, म्हणजे 500 शेअर्स असं आपल्याला उत्तर येतं. तर त्यांना हे कोण आहे, तर इथे किती शेअर्स मिळतील, विल गेट 500 शेअर्स, तर 500 शेअर्स त्यांना इथे मिळणार आहेत. तर आज आपण या दोन व्हिडिओमध्ये आज आणि या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग
हा चॅप्टर पूर्ण कव्हर केलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा चॅप्टर खूप महत्वाचा असून यावर जे काही 1, 2, 3 मार्कासाठी प्रश्न विचारले जातील, सर्वच प्रकारचे प्रश्न आपण येथे कव्हर केलेले आहेत आणि हे परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्वाचे असे प्रश्न आहेत. तर या व्हिडिओला परत परत पाहिल्याच्या नंतर काय होईल की आपल्याला यामधील प्रश्न कशा प्रकारे सोडवलेले आहेत ते लक्षात येईल. म्हणून हा व्हिडिओ व्यवस्थित पाहावा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जेणेकरून पुढील जो काही आपला आता चॅप्टर राहणार आहे 5 नंबरचा प्रोबॅबिलिटी वरती आपण असेच महत्वाचे प्रश्न घेणार आहोत आणि त्यानंतर 6वा चॅप्टर होईल आणि मग आपण पार्ट 2 कडे जाणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे प्रश्न आहेत. परत परत पाहिल्याच्या नंतर सहज समजून जातात आणि दोन्ही भाषेमध्ये आपण सांगितल्यामुळे सहज समजायला सोपे जाते. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.